चला मंडळी, आज आपण इथे गावरान पद्धतीने वांग बटाट्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। आता त्यासाठी इथे मी 3 वांगी ही पर्पल कलरची घेतलेली आहेत आणि त्यानंतर ती अशी मोठी मोठी कट करून घ्यायची। एका वांग्याचे मी 4 भाग केलेले आहेत। ही वांगी शिजायला जरा कठीण असतात, म्हणजे जास्त वेळ घेतात, त्यामुळे इथे बटाटाही मी मोठा मोठा कट केलेला आहे। एक बटाटा घेतलेला आहे आणि तोही मी सालीसहित कट करून घेतलेला आहे। आता वांगा आणि बटाटा आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याचबरोबर इथं एक छोटा कांदा आणि अर्धा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर मसाल्यासाठी इथं आता आपण भाजलेलं खोबरं घेतलेलं, भाजलेला कांदा घेतलेला आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं घातलेले, कोथिंबीर घातलेली आणि त्याचा मसाला करून घेतलेला आहे। आता एक कढई घेतलेली आणि कढईमध्ये 2 पळी तेल घालून घेतलेले। तेल इथं थोडं जास्त घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घेतली, चिरलेला कांदा घातला, कढीपत्ता घातला, आलं लसूण पेस्ट घातली, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं। आता हे परतल्यानंतर आपण जे वाटण करून घेतले होतं त्यातील 2 चम्मच फक्त इथं वाटण मी घातलेले, बाकीचं वाटण तुम्ही दुसऱ्या भाज्यांसाठी वापरू शकता। त्यानंतर इथं चटणी, हळद, जिरा पावडर, धने पावडर आणि गरम मसाला याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। थोडासा गरम मसाला जास्त घातलेला आहे, कारण गावरान पद्धतीने करतोय तर हे आहे ते थोडं तिखट बनलं जातं। त्यानंतर टोमॅटो घातला, टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये वांग आणि बटाट्याच्या फोडी घालून घेतल्या। आता हे 3 ते 4 मिनिटं चांगली परतून घ्यायचे, त्याला चांगली वाफ आली पाहिजे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहे। त्यासाठी आता इथं मी वरती झाकण ठेवते, म्हणजे त्याला छानपैकी वाफ येईल आणि वांग आहे ते सॉफ्ट बनल, बटाटा आहे ते पण सॉफ्ट बनला जाईल। इथं बघू शकता याला छानपैकी पाणी सुटलेलं आहे आणि हे वाफवलेले। भाजी वाफवली ना की लवकर शिजली जाते आणि एक छान टेस्ट येते भाजीला। आता इथं आपण जे गरम वरती पाणी झालेलं त्यातील थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून घेतलेले आणि चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाला चांगला मिक्स होईल या सगळ्या भाजीमध्ये। आता याच्यामध्ये आणखीन मी अर्धा पेल्याच्या आसपास पाणी घालून घेतलेले आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया। इथं आता बघा भाजी आपली अप्रतिम आत्ताच दिसायला लागलेली आणि खायला खूप अशी टेस्टी बनते। 2-3 मिनिटांनंतर घ्यायचं आणि आवश्यकता वाटली तर आपण याच्यामध्ये वरून गरम केलेलं पाणी थोडं थोडं मिक्स करत राहायचं। 12 ते 13 मिनिटात ही भाजी ती तयार होते। आता इथं बघू शकता परत मी त्यावरती झाकण ठेवलेले आणि त्यावरती पाणी ठेवून घेतलेले। आपण परत एकदा चेक करूया। असंच मी 3 ते 4 वेळा चेक करून घेतलेले। आपला बटाटा शिजला की समजायचं आपली भाजी शिजलेली आहे। आता इथं मी बटाटा आहे तो चेक करून बघते, जर शिजला नसेल तर मग त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। याच्यावरती मी आता 2 चमचे आहे ते शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आणि वरती गरम झालेलं पाणी परत एकदा त्याच्यावरती घालून घेतलेले। आता इथं आपला बटाटा आहे तो परफेक्ट शिजलेला, आपण चेक करूया। आता बटाटा परफेक्ट शिजलेला, आता आपण याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही। आता आपली भाजी तयार झालेली। यावरती फ्रेश कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि मग सर्व करायची भाजी। भाकरी चपाती सोबत, भातासोबत अप्रतिम अशी लागते ही भाजी आहे ती। गावामध्ये लग्नामध्ये अशा पद्धतीची भाजी बनवली जाते आणि मस्त अशी लागते, चवीला तर भन्नाट लागते। नक्कीच बनवून बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।